अंबा माता की जय. नवरात्रात देवीची 9 रूपं असतात. मग ती कुठली? तर पहिलं असते ते नवदुर्गा ज्या असतात त्याच्यामध्ये पहिलं नाव हे शैलपुत्रीचं आलेलं आहे. मग शैलपुत्री हिचं पहिल्या दिवशी पूजन करायचं असतं. मग शैलपुत्री हे दुर्गेचं शक्तिशाली असं रूप आहे. देवी पार्वतीचं हे रूप मानलं जातं. शैलपुत्री म्हणजे काय? शैल म्हणजे पर्वत आणि त्याची कन्या म्हणजे हिमालयाची पार्वती ही कन्या आहे, म्हणून तिला शैलपुत्री असं नाव पडलेलं आहे. हिचे स्वरूप अत्यंत शांत, विनयशील, दयाळू आणि साधं असतं. ही नंदीवर विराजमान असते. तिच्या उजव्या हातामध्ये त्रिशूळ आहे आणि डाव्या हातामध्ये कमळ आहे. जो कोणी हिचं विधीपूर्वक पूजन करतो त्याच्या सर्व कामना ह्या पूर्ण होतात. सर्व प्रकारच्या संकटांपासून आपल्याला तिच्या पूजनाने ही मुक्ती मिळते. साजूक तुपात बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य तिला समर्पित करावा. हिला लाल रंग खूप आवडतो. हिचा मंत्र असा आहे की ओम देवी शैलपुत्रे नमः. ह्याचा सुद्धा आपल्याला जप करता येतो. किंवा दुसरा मंत्र तिचा सांगितलाय, वंदे वांछितलाभाय चंद्रार्धकृतशेखरां वृषारूढां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीं. शैलपुत्री माता की जय. अशी ही शैलपुत्री माता ही खरोखरच वात्सल्य रूप आहे आणि सगळ्यांचा सांभाळ करणारी अशी आहे. म्हणून ह्या शैलपुत्रीला मी वंदन करते.